अजूनही फोन लागत नाहीये का? नाही ना. मग त्यांच्यासोबत जे कोणी होतं त्यांचा तरी? ड्रायव्हर आहे, त्याचा फोन बंद आहे. बरं. मग अजून कोणी, म्हणजे ज्याला माहित असेल ते नक्की कुठे गेलेत, किंवा मग ऍक्सिडेंट नक्की कुठे झालाय? हो, म्हणजे त्यांच्या पार्टनरला नक्की कुठे नेलंय ते जर कळलं असतं ना तर हॉस्पिटलचा नंबर मिळू शकला असता आपल्याला. एक्झॅक्टली. नाही रे, काहीच माहित नाहीये. मग तुझ्याकडे ऑफिस मधल्या कोणाचा नंबर आहे का, किंवा मग ऑफिसचा नंबर आहे? नाही. मग त्यांच्या एखाद्या दुसऱ्या मित्राचा नंबर? अरे नाहीये माझ्याकडे नंबर, कधी गरजच नाही पडली. नाही म्हणजे ताई, तुला मित्रांची नावं तरी माहिती आहेत का? म्हणजे तसे वेल नोनच असतील ना त्यांचे मित्र, तर आपल्याला कुणाकडे तरी ऍटलिस्ट त्यांचा नंबर मिळेल. नाही, मी नाही ओळखत कोणाला. अरे काय चाललंय काय तुझं? तुझ्या नवऱ्याविषयी तुला काहीही माहित नाही? मग रोज रोज तुम्ही घरी काय बोलता? हा, त्या बेसिक गोष्टी आहेत त्याही तुला माहित नाही. मित्र माहिती नाही, त्याचा नंबर माहिती नाही तुला. मामा एक सेकंड, प्लीज शांत व्हा. आताही वेळ नाही. तिला कधी गरज पडली नसेल या सगळ्याची. आणि तुम्ही शांत व्हा, आपण काढू काहीतरी मार्ग, काळजी करू नका. मीरा, तू एक काम कर, मला ना घरचा नंबर दे, मी उत्तराशी बोलून घेतो. तिच्याकडे नक्कीच कोणाचा तरी नंबर मिळेल. उत्तराला फोन करून त्याचा काही उपयोग होणार नाही. का? तिला यातलं काहीही माहित नाही. तुमचं बोलणं झालंय का तिच्याशी? बोलणं झालं? तमाशा केला तिने. हिला वाटेल ती बोलली. काय म्हणजे? कधी? कुठे? इथे इथे आपल्या घरी. बराच वेळ झाला तिला इथे. ती घरी आहे? कुठे आहे? कुठे ती? मधुरा तिला कमूकडे घेऊन गेली. बापरे, आत नक्की काय चालू असेल कोणास ठाऊक. घ्या. हो, थँक्स. शी, ओ माय गॉड, आवडलं नाही का तुम्हाला? मी सगळ्यात महागडं आणलंय कोल्ड्रिंक, 40 रुपीज डाएट कोक. या 40. अहो खूप गार येते, माझ्या घशाला त्रास होतो, जरा नॉर्मल होऊ दे. हो हो प्लीज. नाही म्हणजे तसंही वेदर चेंज होत आहे, सो रिस्क नकोच, थोड्या वेळानेच पी तू. दादाच्या ड्रायव्हरचा सुद्धा फोन लागत नाही. नक्कीच काहीतरी घडलंय. खूप चांगला माणूस आहे माझा दादा. नाही ग, हो ना, खरंच खूप चांगले आहेत जीजू. म्हणजे ही इज अ जेंटलमॅन. आता ना खूप मोठा इश्यू होणार आहे. मला तर मीराचीच काळजी वाटते. त्यांचं आत्ताच लग्न झालंय ना. खरं आहे, पण आता तू तिथे आहेस म्हटल्यावर ताईला कसलीच कमी पडणार नाही याची खात्री आहे आम्हाला.
हा म्हणजे आहोत आम्ही, पण आमच्या असण्या नसण्याने काय फरक पडणार आहे? ती इंडिपेंडंट आहे. हो पण लोक काय म्हणतील ना, म्हणजे लग्नानंतर नवऱ्याचं घरच मुलीचं घर असतं. खरंय. आणि अगं ती ताई सांभाळेल ना दुर्वाला. तू मोकळी होशील ना, यू विल बी फ्री. दॅट्स ट्रू. दुर्वाच्या आजारपणाचा तर मला खूप कंटाळा आलाय. आपल्याला काही पर्सनल लाईफ आहे की नाही? तेच तर म्हणतेय ना मी. म्हणजे दुर्वाचा आजार पण सोडलेस तिचा दुसरा काही त्रासच नाहीये. आणि असला ना तरी ताई ते सगळं बघून घे. तिला हे सगळं उत्तम जमतं, ट्रस्ट मी. हो की नाही ग मावशी? हो, प्रश्नच नाही. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मीराताई बद्दल ना, म्हणजे तिने यांच्याच घरी राहायला हवं ना. हो, मीरेला तुमच्याकडेच राहावं लागेल दुर्वेसाठी. थँक्स. तुला तरी काळजी आहे माझी. रिअली थँक्स. हो हो हो. तिला तुमची, माझी, तिची स्वतःची आहे काय काळजी. म्हणजे? क्रॅक केला मी जोक. शेवटी काय, आपल्या सगळ्यांनाच एकमेकांची काळजी असायलाच हवी हो. स्वतःची पहिले. ते कोल्ड्रिंक देता? नॉर्मल झालं असेल. हो हो झालं असेल. पुन्हा एकदा ताईनं फोन करून बघू का? हा, कदाचित त्यांना काही कळलं असेल तर. ठीक आहे, असे का उभे आहेत सगळे? दिवाळी आहे ना, असे मौन व्रत धारण केल्यासारखे का उभे आहेत? अहो, होता कुठे तुम्ही? तुम्हाला फोन लावते, तुमचा फोन लागत नाही, तुम्ही कॉल नाही केला. सगळे किती काळजी करत होते माहितीये. सगळं ठीक आहे ना? काही झालं तर नाही ना तुम्हाला? हो 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 हो. किती प्रश्न विचारशील? अगं एक तर थकून आलोय मी, जरा मला बसू दे. सॉरी, तुम्ही बसा, मी पाणी आणते. अहो काय काळजी करू नका मामा, माझा पार्टनर अतिशय सुखरूप आहे. बसा. हे घ्या पाणी. हा. तुमचा आणि तुमच्या ड्रायव्हरचा फोन लागत का नव्हता? त्यामुळे टेन्शन मध्ये होतीस? एक मिनिट, पाणी पितो आणि सांगतो. हा? अरे काही नाही, काय झालं सांगतो. त्या गडबडीमध्ये मी चार्जर न घेताच निघून गेलो. एक दोन फोन झाले असतील आणि माझा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज झाला. म्हणजे काही महत्वाचे 2-4 फोन होते ते ड्रायव्हरच्या फोनवरनं केले. नंतर त्याचाही मोबाईल डिस्चार्ज झाला. दोघांनाही वेळच मिळाला नाही चार्ज करायला. सॉरी, त्याच्यामुळे मला फोन करून कॉन्टॅक्ट नाही करता आला. पण आम्हाला किती काळजी वाटत होती माहितीये. प्लीज असं करत जाऊ नका. एवढं काय झालंय पण त्याच्यात? नाही तसं काही नाही. तुम्ही अजून आला नाहीत म्हणून सगळ्यांना काळजी वाटत होती. बर बर. नाही, तुमचा फोन लागे ना, त्याच्यामुळे कळत नव्हतं काय करायचं ते. आमची अवस्था खूप भयंकर झाली होती. मीराकडे तर बघवत नव्हतं. तिला काय करायचं काय नाही काही सुचत नव्हतं. नाही अगदी स्वाभाविक आहे, पण आता टेन्शन घेऊ नका. कुठलीही परिस्थिती हँडल करायला मी समर्थ आहे. नाही ते खरं आहे, पण काय आपला नवरा कुठे आहे, कुठल्या परिस्थितीत आहे हे जोपर्यंत बायकोला कळत नाही तोपर्यंत तिचा जीव टांगणीवर लागणारच ना.
पण छान झालं तुम्ही वेळेवर आलात. खूप काळजी करत होती मीरा. तसा आलोय ना, मग आता कशाला काळजी करताय? तुमचा फोन लागत नाही म्हटल्यावर दुर्वाने पण खूप त्रास करून घेतला हो. तिला समजावलं तेव्हा कुठे जाऊन झोपली ती आता. म्हणजे आम्ही जाऊ द्या, पण कमू, मधुरा यांनी सुद्धा टेन्शन घेतलं होतं. मामा आता आलेत ना ते, त्यांना आराम करू दे आणि तुम्ही सुद्धा आराम करा. येतो आम्ही. तुम्ही आता आराम करा. अरे हो, या गोंधळात एक सांगायचं राहूनच गेलं. उत्तराताई सुद्धा आलेल्या आहेत. तुम्ही आधी त्यांना भेटा. तर इथे आले? हो, अहो तुमचा संपर्क होत नाही म्हटलं खूप चिडचिड झाली त्यांची. आणि स्वाभाविक आहे चिडचिड होणं. हो, एवढं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर. मग आता आहे कुठे ती? मावशीकडे. ठीक आहे, नंतर भेटतो मी त्याला. तुम्ही जाऊन उत्तराताईंना भेटा, मी चहा करते. मी पण जरा आराम करतो. हो, उत्तर कशासाठी आली असेल? हे बघ, हा बघ, हा ना माझ्या बर्थडे पार्टीचा ड्रेस आहे ग. पूर्ण आठवडा लागला होता मला शोधायला, मनासारखं मिळतच नव्हतं. अँड दिस वन, दिस इज माय ऑफिस पार्टी ड्रेस. वाव, ब्युटिफुल. आय नो. मी जेव्हा फ्लोअरवर एंटर केलं ना, तेव्हा सगळे माझ्याकडे बघत राहिले होते. या आणि घरी येईपर्यंत आय गॉट 15 फ्रेंड रिक्वेस्ट. या वाव, नाईस. पण तुला सांगू का, हा, तुझा चॉईस अजूनही थोडा मिडल क्लास आहे. नाही म्हणजे काही काही ड्रेसेस आहेत तुझ्याकडे क्लासिक, पण तुला थोडा कलरचं चॉईस ना इम्प्रूव्ह करावा लागेल. माझ्याकडे ये ना, माझं कलेक्शन बघ. तू सगळं डिझायनरच वापरत असते ना? ऑफकोर्स, माझे सगळे कपडे डिझायनर कडूनच करून घेते. आफ्टर ऑल आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ही तसंच आहे ना. तू ये ना घरी, मी तुला गाईड करेन. मी सुद्धा येईन. गाईड मी टू. शुअर शुअर. अँड थँक्यू सो मच. अगं थँक्स काय त्यात. पण मला एक कळत नाही मधुरा, म्हणजे तू इतकी अप टू डेट आहेस आणि तुझी बहीण ती मीरा अशी काकूबाई सारखी का राहते? आपल्या स्टेटस प्रमाणे ड्रेसेस कॅरी करायला नको का तिने? सॉरी टू से, पण मला मेड आणि तिच्यात काहीच फरक वाटत नाही. ओ माय गॉश, असं नको व्हायला. इथं गिवअपच केलं. ताईला ना चॉईसच नाहीये. म्हणजे मलाही तिला कुठेतरी असं घेऊन जायला कसं तरी होतं. वाटतं ना तसं? तेच म्हणायचंय मला. देव न करो दादाचं जर काही बरं वाईट झालं ना, तर तिला आपल्याकडे ठेवून घ्यायला खूप कमीपणाचं वाटेल मला. आय गेस तुमच्याकडे पाठवून देईन मी तिला परत. नाही म्हणजे तू मघाशी जे म्हणालीस ते पण पटलं मला. नाही, बरी आहे मीरा, आमच्याचकडे बरी आहे. मावशी, अहो भूक लागलीये मला, काही खायला द्याल की नाही? हा ग बाई, ते तुमचं काय डाएट बिएट असतं ना, म्हटलं दिवाळीचा फराळ चालतो नाही चालत म्हणून मी नाही विचारलं. डोंट वरी,
तसाही आज माझा चीट डेच आहे. खाऊ शकते कधी कधी. तुम्ही चकल्या आणा जास्त. येस येस. आपण रमी खेळूया का? तुला येतं? कम ऑन, मी चॅम्पियन आहे. या चॅम्पियन. दे. दादा, अरे कुठे होतास तू? आम्ही किती फोन केले, कॉन्टॅक्ट केला, पण तुझी खूप काळजी वाटत होती. अरे माझी किती काळजी वाटत होती ते दिसतच आहे मला. मग डाव रंगला की नाही? अरे डाव? अरे डोक्यात काळजी असताना कसा रंगेल डाव? मी खूप रडत होते, म्हणून मग मधुराने पत्ते काढले मला बरं वाटावं म्हणून. नाही, बरं झालं पण तू आज डाव खेळले नाहीस ते. नाही, तुझं नशीबात चांगलं नाहीये. पत्ते सगळे घाणेरडे आले असते आणि सगळे डाव पलटला असता. काम करते मी, जरा जाते किचन मध्ये, मीरेला मदत करते. मावशी, अगं तू मला पिठलं करायला शिकवणार होतीस ना? कधी? चल आम्ही आलो. तुझं नाटक संपलं असेल तर तूही निघ. अरे दादा, असं काय बोलतोयस तू? मला तुझी किती काळजी वाटली माहितीये? तुला माझी काळजी होती. नाही, काळजी वाटत होती म्हणून तू नशीब मधुराला पब मध्ये किंवा मॉल मध्ये खरेदीला घेऊन गेले. दादा, अरे असं काय बोलतोयस तू? हे इथल्या लोकांचा जीव किती टांगणीला लागला होता आणि तू हे माझं सासर आहे, जे तुझं कोणी नाहीये. तू ताबडतोब निघ. अरे एक सेकंद. बरं, या डायरीमध्ये जरा तुमचे महत्वाचे नंबर्स लिहून द्या, म्हणजे पुन्हा असं काही प्रॉब्लेम झाला तर मदत होईल त्यांची. मी काय शाळेतलं मुलगा आहे का ग? म्हणजे हरवलं तर त्याच्या मित्रांना फोन करायला फोन नंबर हवेत? काय हो, तसं नाही, सगळे काळजी करत होते. ती घाबरले होते माहितीये, मी वाट बघत होते तुमची. तू वाट बघत होतीस माझी? मला वाटलं जेवढा मला उशीर होतोय तेवढं तुझ्यासाठी बरंच आहे. म्हणजे रान मोकळच नाही का? यात प्लीज नंबर लिहून द्या, आणि तुमचं आवरून झालं की बाहेर या, सगळे जेवायला वाट बघतात, तिथेच बोलता येईल सगळ्यांशी. सगळंच किती विचित्र आहे नाही? काय विचित्र आहे? हेच म्हणजे सगळेजण माझी वाट बघत होते, आदित्य सुद्धा. कमाल आहे, विश्वास नाही बसत. ठीक आहे, पण मी आता आलोय परत. अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण करणार आहे. कोणतं काम? आदित्यला भेटून सांगणार आहे की आता मी तुझा नवरा आहे ते. चल ठीक आहे, मी फ्रेश होतो. तुला मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, असलं सगळं अशी माझ्या कपड्यांची अशी तयारी वगैरे करून ठेवलेली मला अजिबात आवडत नाही. पण मला माहिती तू खूप प्रेमाने हे सगळं केलेलं आहेस. मी आदर करतो तुझ्या भावनांचा आणि वापरतो आता हा. आलोच फ्रेश होऊन मग येतो बाहेर. चल.